या तुळजापूर नगरीमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीत त्यांचं सहकार्य असतं ते आणि मला एवढे सहकारी कोणी पंचायत समिती सदस्य सर्व दुसरे त्यांचे जे सत्कार होते एवढे सर माझे उपस्थित सर्व स्टाफ आज कार्यालय संपल्यानंतर आपण सगळे इथं एकत्र जमलोय आणि औचित्य जे आहे ते औचित्य आपले जे कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्या वाढदिवसाचा आहे. मालकांचा वाढदिवस ॲक्च्युली 11 तारखेला उद्या शनिवार आहे आणि बऱ्याचदा त्यांचा आणि माझं जेव्हा फॉर्मल बोलणं व्हायचं त्यांचा कायम दृष्टिकोन जो आहे तो प्रशासनाप्रती जेवढा प्रामाणिक सौम्य जेवढा ठेवता आला आहे तेवढा त्यांनी ठेवलेला आहे. शनिवारी कर्मचाऱ्यांना जो आहे कुठलाही त्रास कुठे ऑफिसवर नसावं, सुट्ट्या ज्या आहेत त्या सुट्ट्या येतात त्याच्यामुळे त्यांची सुट्टी खराब करू नका अशा त्यांच्याकडनं सूचना आल्यानंतर साहेब 1 दिवस आधी जो आहे तो हा कार्यक्रम कार्यालयीन वेळेनंतर आपण घेण्याचं ठरवलं. मला आठवतं मी जेव्हा इथं गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालो तेव्हा मालक आपण भेटायला आलो. त्यांचे प्रश्न त्यांच्या काठी विभागातले काठीगणातले प्रश्न घेऊन जे आहेत ते मालक आले. त्यांचं व्यक्तिमत्व बघून त्यांना साखर सांगली कोल्हापूर या पट्ट्यातलं असल्यामुळे मला मालकांचं व्यक्तिमत्व बघून छत्रपती शाहू महाराजांची काय माहिती तसंच भारदस्त व्यक्तिमत्व आणि तोच दृष्टिकोन म्हणजे जनतेप्रती तुमचं उत्तरदायित्व म्हणा त्या प्रश्नांची कळवळ आणि हे करत असताना फक्त अल्टिमेटली रांगेतला जो शेवटचा माणूस आहे त्याचं कल्याण कसं होतं आणि वैयक्तिक निस्वार्थीपणा म्हणजे आतापर्यंतचा हा पूर्ण 2 महिन्याचा प्रवास त्यांच्याबरोबरचा जर बघितला तर वैयक्तिकदृष्ट्या ही व्यक्ती प्रचंड निस्वार्थी. आमच्या पूर्ण पंचायत समितीत खूप आनंदाचं वातावरण होतं तेव्हा तुम्ही सभापती म्हणून तुमची निवड झाली. कारण ग्रामीण भाषेत आमच्या सांगितलं की तुम्ही अशी व्यक्ती आहात की ज्याच्याशी नाळ जुळली तर तुम्ही जे आहे ते काढून पण द्यायला तयार आहात अशी इतकी मन मिळावू मन मोकळी व्यक्ती. पण त्यांच्या अंगात एक दुसरा कठोरपणा पण आहे कारण तो 36 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. म्हणजे मी जे ऑब्झर्व केलेलं आहे एखादा माणूस आल्यानंतर त्या माणसाचं काय काम आहे आपल्याकडे आणि त्याची प्रवृत्ती काय आहे त्याचं अचूक रेखड किंवा अचूक त्याची जाण जी आहे त्यांच्या मनात त्या कॅल्क्युलेशन्स असतात. त्याच्यामुळं हे मी जे सांगितलं छत्रपती शाहू महाराजांच्या प्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या प्रमाणेच तुमची दूरदृष्टी तुमची भावना जनतेप्रती काम करण्याची तुमची वृत्ती आहे. तसंच एक छत्रपतींचं उदाहरण द्यायचं झालं तर मालक जुनी गोष्ट म्हणजे 1914-19 म्हणजे युद्धाच्या काळातली गोष्ट. अण्णासाहेब किर्लोस्करांनी नांगर जे आहे लोखंडी नांगर बिडाचे नांगर पहिल्यांदा सुरू केले. सांगलीमध्ये किर्लोस्करवाडीमध्ये त्यांचा कारखाना अण्णासाहेब किर्लोस्करांचा चालू झाला आणि त्यांना पाठबळ होतं की किर्लोस्करवाडी उभारली औद्योगिक वसाहत झालेली आणि पहिल्या महायुद्धामध्ये ते बीड ते लोखंड सगळं यायचं बंद झालं आणि अण्णासाहेब किर्लोस्करांना प्रश्न पडला की आता काय करायचं. हे सगळं बंद झालं. पुण्यावरनं काय स्क्रॅप येतोय का इतर ठिकाणून कुठलं स्क्रॅप येतोय का हे सगळं बघितलं. तो पण बंद झाल्यानंतर ही सगळी औद्योगिक आपली नगरी जी आहे ती बंद होते की काय ह्या विचारांना अण्णासाहेब किर्लोस्कर शाहू महाराजांच्याकडे गेले. शाहू महाराजांना विचारलं हे विडाचं नांगर लोखंडाचा नांगर शेतकऱ्यांच्या खूप उपयोगी होतं आणि आता पहिल्या महायुद्धात 1914 मध्ये ते चालू झालं. आता इम्पोर्ट सगळा बंद आहे तर काय करायचं हे सगळी औद्योगिक वसाहत जी आहे ती आपली बंद पडेल. शाहू महाराजांनी विचारलं मी काय करू शकतो अण्णासाहेब. शाहू महाराजांना त्यांनी सांगितलं की आपले बरेच जे आपले किल्ले आहेत त्या किल्ल्यावरच्या आपल्या तोफा ज्या आहेत त्या आपण फक्त तोफा आपल्या पूर्वजांची निशाणी आपल्या ऐतिहासिक वारसेचा एक जमातोफा म्हणून जे आहे ते आपण त्या सगळ्या तोफा ठेवलेल्या आहेत. महाराज ह्या तोफा जर मला मिळाल्या
तर आपल्या शेतकऱ्यांचं पण कल्याण होईल आणि ती पोटं सगळी जी आहेत ती पोटं जगतील, कारखाना आपला बंद पडला. छत्रपती शाहू महाराजांनी क्षणाचाही न विचार करता त्यांचा ऐतिहासिक सगळा जो वारसा जो आहे त्या तोफा सगळ्या अण्णासाहेब किर्लोस्करांना देऊन टाकल्या. म्हणून मी मगाशी म्हणतो की ज्यांच्याशी मालकांची नाळ जुळलेली आहे ते सगळं काढून देऊ शकतात. इतका मोठा मनाचा माणूस जो आहे ते तुमच्या रूपानं या पंचायत समितीला लाभलेला आहात. मी आई तुळजाभवानीच्या चरणी, जगन्यंताच्या चरणी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमचं आयुष्य जे आहे ते आरोग्य संपन्न असो, ती उत्तरोत्तर तुमची प्रगती जी आहे ती खूप खूप उंच होत जावो अशी आशा व्यक्त करतो. आणि एक दिवस आधीच तुम्हाला या पंचायत समितीच्या कुटुंबातून जे आहे ते तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सदस्य मध्ये सर्व समितीचे अधिकारी, महिला अधिकारी, आज सर्वप्रथम मी या ठिकाणी आपण जो माझ्या समितीच्या वतीनं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. वास्तविक दुपारी तुम्ही साधारण मीटिंग असणारी मीटिंग 3-3:30 चालू आहे आणि 5 वाजेपर्यंत मीटिंग आहे. त्यामुळे मला या ठिकाणी याला उशीर झाला. आनंदाने माझ्याबद्दल बऱ्यापैकी सांगितलं, कारण मी घटनात्मक पदावर काही अपेक्षाही केली नव्हती. पण पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या माझ्यावर पहिल्यापासून सुरुवातीपासून दादानी दिल्या. मी अगदी युवकचा अध्यक्ष असल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना जवळजवळ 10 वर्ष मी युवकचा अध्यक्ष, पण अध्यक्ष होतो, कार्याध्यक्ष होतो. आणि मी माझ्या काळातच आनंदाला युवकचा अध्यक्ष म्हणून आणि अध्यक्ष आहेत. मी माझ्या ग्रॅज्युएशन शिक्षण नामांतर इथे केलं. माझा आलो कोपरगाव असलेलो नामांतर मी शिकालो. 1989 साली मी गावी आलो, म्हणजे मी 1 वर्ष केलं कोल्हापूर. आणि मला गावी आल्यानंतर काही तरुणांनी आणि वयोवृद्ध माणसांनी मला सोसायटीचे इलेक्शन लावलं. तिथून मला टर्निंग पॉईंट बनवलं असेल. नंतर मी अधिकारीच राहिलो म्हणजे एकदा सोसायटीचा सदस्य झाल्यानंतर मग मार्केट कमिटी दादानी मला जिल्हा परिषदेचं तिकीट त्यावेळेस दिलं. पण त्यावेळेस आमचे सहकारी संतोषदादांनी मला पराभूत केलं. त्याच्यानंतर मला गावाने 6 महिन्यात ग्रामपंचायत इलेक्शन लागले. 2002ला मला जिल्हा परिषद तिकीट मिळालं. 2007ला मी ग्रामपंचायत, 2002ला मी परत 6 महिन्यांनी ग्रामपंचायत मला 13 लोक माझी त्या दिवशी निवडून दिली. आणि ज्या दिवशी सरपंच पदाला निवडणूक झाली त्या दिवशी मला शोरूमची नवीन बुलेट आणून ग्रामपंचायत. त्यानंतर दादानी मला मार्केट कमिटीवर 5 वर्ष संधी दिली. परत दुसऱ्या वेळेस माझ्या पत्नीच्या रूपाने मला जिल्हा परिषद 1250 मतांनी गावाला निवडून दिले असं. आणि मग त्यानंतर दादांबरोबर आम्ही BJPमध्ये आलो. आणि सुरुवातच आम्ही मी आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील, आणि मला होतो 3ऱ्या पिढीबरोबर मी आज त्यांच्याबरोबर राजकारण त्यांच्या नेतृत्वात काम करतो. साहेब, आपण म्हणालात की निस्वार्थ भावाने मी सेवा करतो. आमच्याकडे सगळं जायचं कमवावं असं काय वाटतच नाही, कारण एवढं आहे देवानं परमेश्वरांनी सेवा. कुठं जाईल तिथं जागा आहे, कुठं जाईल तिथं जमिनी आहे. त्यामुळं तो आणि त्याचं आयुष्यात एक उद्दिष्ट ठरलेलं असतं. आम्ही
पैसा जास्त मोजला नाही किंवा मोजत नाही. आम्ही फक्त नावासाठी मागणी पूर्वीपासून आमच्या दोघं जण माझे मोठे काकासारखे पहिली डायरेक्टर मराठा आणि दुसरी डायरेक्टर न्यायमूर्ती मिळते. त्यामुळे त्यांचा वारसा चालत असताना कुठे नावाला गारबोट लागलं नाही पाहिजे याची आम्ही खूप काळजी घेतो आणि त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू आहे. आपण पहिल्यांदाच मी घटनात्मक पदावर मला दादांनी संधी दिली. त्यामुळं मी थोडा नौका असलो तरी माझा अभ्यास बऱ्यापैकी आहे, दादांना माहीत आहे. आणि जरी असला तरी आपण सगळ्यांनी मिळून, कारण ही दोन चाकं आहेत, आपण सगळ्यांनी मिळून या तालुक्याचा विकास दादांच्या नेतृत्वाखाली निधीची कमतरता पडणार नाही. तर मी आजही सांगतो, उद्याही सांगणार, आपण मागील आणि देण्याचं अभिवचन दादांनी काही दिलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात तुम्ही आम्ही म्हणून सर्वजण या तालुक्याच्या गतीला चालना देऊ एवढं त्या प्रसंगी आणि तुम्ही तुमचं सहकार्य आहे तुम्ही मला त्या वर्षात राहणारच आहे. परंतु जितकं जास्त आपल्याला काम करता येईल तितकं त्यानंतर प्रामाणिक आपण या ठिकाणी प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी आम्ही बोलतो. आपण सर्वांनी सत्कार केला माझा येथे असा त्याबद्दल मी सर्वांचे प्रत्येक आभार म्हणून मागे बोलू शकतो. छत्रपती शाहू महाराज दिसतात आणि त्यांच्याच परंपरेतलं भक्ती शक्तीचं प्रतीक जे आहे ते भक्ती शक्तीचं प्रतीक म्हणून आम्ही पंचायत समितीच्या सर्व स्टाफनं तुम्हाला एक काही भेटवस्तू जी आहे भेटवस्तू आणलेली आहे. मी माझ्या सर्व स्टाफला विनंती करतो की आपण जर आलात पुढं आलात तर आपल्याला ती मला आपण जर खाली जर गेलो तर हे सगळं हे असू असं केलं तर आपला सगळं तुम्ही समितीला आलो साहेब म्हणजे आम्ही असा वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांचा आयोजन केला आहे आणि मला उद्या वाढदिवस आहे तो अगोदर म्हणजे पहिल्यांदा आम्ही वाढदिवस साजरा करतोय. मला सगळ्यात पहिला वाढदिवस आम्ही जबाबदारी म्हणून तुमचा करण्याचा योग माझ्यासारख्या मालकांच्या सहकार्याला मला दोन कार्यकर्ताच आहे त्यांचा एका कार्यकर्त्यांना लाभ मिळवून दिल्याबद्दल मी व्हिडिओ साहेबांचे आभार व्यक्त करतो. खरं तर विक्रमसिंह मालक देशमुख यांच्या नावात मालक आहे, परंतु मालक हे वेगळ्या अर्थाने ते मालक आहे. आमच्या सगळ्यांच्या वरती जीवाभावाने प्रेम करून आमचा मालकी हक्क मिळवलेले ते मालक आहे. म्हणजे कुणावरही जीवापाड प्रेम करणार, सर्वांवरती विश्वास टाकणार आणि त्या विश्वासास पात्र होऊन ते आमच्या सर्वांचे मालक ठरलेले आहेत. आमचे दुसरे सहकारी जेवढेच आहेत त्यांचाही आज योगायोगाने आज वाढदिवसाचा योग आला आणि त्यांचाही आज वाढदिवस आहे. तेही आमच्या पक्षाचे एक सक्रिय सहकारी आहेत. निवडणूक काळामध्ये त्यांनी खूप सारे परिश्रम घेतले आणि विक्रमसिंह मालकांबद्दल जर आज वाढदिवसाच्या निमित्तानं सर काय सांगायचं झालं तर माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांसोबतचा प्रदीर्घ काळ सहवास आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या पासूनचा ते आज मल्हारदादांपर्यंत त्यांचा काम करण्याचा जो एक कसोटी आहे आणि या तिन्ही चारही पिढ्यासोबत आणि अर्चनाताईंसोबत विशेष म्हणजे त्यांच्यासोबत काम करत असताना ग्रामीण भागातले जरी ते असले तरी शहरात सुद्धा तेवढाच प्रभाव तेवढंच सर्वांशी संबंध ठेवून ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी असतील कष्टकरी असतील मग त्यांचं काम पंचायत समितीला असेल पोलीस स्टेशन असेल तहसील असेल रुग्णालय असेल या प्रत्येक ठिकाणचं काम त्यांच्याकडे आल्यानंतर ते मार्गी लागलं नाही असा तालुक्यात साहेब एकही माणूस भेटणार नाही याची मला खात्री आणि त्या कामाच्या जोरावरच आणि त्या नेत्यांच्या आणि आमदार राणादादांच्या विश्वासावरच पात्र होऊन आणि एक खूप मोठा संघर्ष आताच योगायोगाला आमची चर्चा झाली की मी पक्षाच्या कामानिमित्त होतो आणि मालक त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कामानिमित्त होते. आता मालक सभापती झाले एवढा मोठा संघर्ष करून मी म्हणलं मालक मी पक्षाचं काम करायला इकडं आलोय. ते म्हणले मी पण 50 वर्ष काम करेल तुम्ही करताय म्हणजे काय मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळं असा एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कार्यकर्त्याला सुद्धा एक धीर देणारा सहकार्याला नेहमी सोबत घेऊन चालणारा सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत
उठबट असलेला आणि प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणारा असा आमचा नेता, आमचे एक सहकारी ज्येष्ठ बंधू म्हणून आमच्यासोबत आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. मी आई जगदंबेला प्रार्थना करतो की त्यांच्या हातून या पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील अनेकांच्या समस्या सोडवण्याचा त्यांना एक आई जगदंबा त्यांना ऊर्जा देव आणि या पंचायत समिती सभापतीचा हा जो कार्यकाल आहे हा दीर्घकाळ या तालुक्याच्या स्मरणात राहील असा कार्यकाल आपला हो, हीच मी आई जगदंबेला प्रार्थना करतो. मला योगायोगाने शुभेच्छा द्यायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि माननीय पीडित साहेबांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.